आता तर म्हणे कोंबडी पकडल्यासारखं खेळते म्हणे तू. बाय. पहिले छोट्या पोरांमध्ये हो दोन्ही पाय उचलून दोघी हात पाय घालवतो आता. नाही तर 8 दिवस कधी आला ना 8 दिवसात तो पोहायला लागेल. संध्याकाळचा व्ह्यू इतका सुंदर आहे ना. सनसेट होताना खूप छान दिसतं. वातावरण खूप सुंदर आहे बघा. आणि 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 आत्ताच आम्ही स्विमिंग पूलमधून बाहेर आलेलो आहोत. शंभूची इच्छा होती आणि आम्ही पण मज्जा करून घेतली आहे. सो आता लग्न वगैरे सगळं आटोपलं आहे. थकवा पण अशी झोप येत होती. पण म्हटलं चला स्विमिंग पूलमध्ये शंभू उतरणार होता. माझं आणि आबोलीचं फिक्स नव्हतं. पण मग हिंमत करत करत आम्ही पण उतरून गेलो. चलो आता पटसे आंघोळ केले जायचे. चला आमचं स्विमिंग पूलमध्ये मस्त खेळून झालं. त्यानंतर आम्ही आंघोळ वगैरे केली आहे. न्हायलो आहे आज. कालही न्हायलो, आजही न्हायलो. दिवसात तिसऱ्यांदा आंघोळ. तिसऱ्यांदा कशी काय? फर्स्ट टाइम स्विमिंग पूलच्या नाही तेव्हा इतकं ओलं नव्हतं. पहिल्यांदा केली मी तर दुसऱ्यांदाच आहे. सो चला आता नाश्ता करूया. आता वडापाव आणि कांदा भजी आहे. काहीतरी नाश्ता करायचा आहे. स्विमिंग करून आता थकलोय आणि जेवण झाल्यानंतर काय झालं? चटका लागला. अरे तिला चटका लागून गेला. मला दिसत नाही आणि डोळ्यांना ते कुठे चटका लागला. सो चला मस्त असे कांद्याचे गरम गरम भजी खाऊयात. नाश्ता वगैरे केला आणि स्विमिंग पूलच्या आम्ही जवळ बसलेलो होतो. तर तिथे बसून बसून कंटाळा आलो. शेवटी आता आम्ही कुठे आलेलो आहोत तर गेम झोन या ठिकाणी आलेलो आहोत. काय म्हणतात रिसॉर्टच्या इथेच. हां हे बघा हे आहे इथेचे असे. चलो प्रतीक मामा हे बघ. शंभू बघ शंभू बघ. ओ हो चला खेळा मग तुम्ही. आहे कॅरम पण आहे. कॅरम पण आहे. हे घे खेळ तू पण खेळ. चला खेळा रे. चल रे भाई चलो. हो काय झालं? कॅरम खेळला तू? सगळ्या गोट्या स्वतःने सगळ्या टाकून दिलेल्या आहेत. हे बघा आणि म्हणे मी जिंकलोय म्हणे. आता ते त्यांना खेळू दे. रागवतील बरं ते तुला. कॅरम खेळतोय बघा कसं. हे बघा. अरे अरे वा जिंकला का रे? ओ हो बढिया. चलो आता आई पप्पा पण आले आमच्या बरोबर जॉईन व्हायला. बॅडमिंटनचा शॉट येतोय. आपल्याला माहिती आहे आपण दुपारी बिपारी मस्त. उद्या सकाळी जायची वेळ आली आपली. कधी मला जमत नाही. मी नवीन प्लेअर आहे. मी पण नवीन प्लेअर अरे टप्पा असं वाटतं टप्पा कडे पण भजीकडे चाललं जातं. मार मार मार. त्याचा टन टाळलं की कायचं काय होतं. तू शाळेत ज्या मुलाची म्हणते माझा काय अभ्यास नाही झाला टॉप करतात. हा येतात कशाचा टॉप केलं मी. तू मोठं कोंबडी पकडायला जाऊ का? मला सांगा आणि मग त्यांना तर आणते.
आता तर म्हणे कोंबडी पकडल्यासारखं खेळते म्हणे तू. हे मस्त खेळायला लागले दोघं जण. वा छान जमतं या दोघांना आता. गुड मॉर्निंग. या लॉबीमध्ये फिरता फिरता मला सूर्याचं दर्शन झालंय बघा, किती सुंदर वाटतं इथून. काय मस्त दिसतंय ना, ऑरेंज ऑरेंज. गुड मॉर्निंग, कसे आहात? सो मस्त झोप झालेली आहे आणि आता मला मी आणि शंभू आणि प्रतीक आम्ही तिघंजणं जाणार आहात इथून पुण्याला आणि बाकीचे सगळेजण जाणार आहेत इथून जळगावला. हळूहळू एक 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 जण उठत आहे. इथे बाहेर बसली आहे मी की आधी मस्त पक्ष्यांचे आवाज येत आहे. सो गाईज चला, फायनली आम्ही सगळेजण तयार झालेले आहोत आणि आता इथून आम्हाला जायचं आहे ना. सगळं सामान ठेवलं गेलं आहे. नवरीची गाडी आता सजवत आहेत. नाश्त्याला भरपूर पदार्थ, पुरी भाजी पण आहे. मी मेदू वडा, शेवयांचा उपमा, स्लाइस केक घेतला आहे, आलू पराठा आणि सांबार आहे, चटणी आहे आणि फ्रेश वॉटरमेलनचा ज्यूस घेतला. आता मी या मोठ्या बाउलमध्ये हे टाकते. गारही झालं पाहिजे आणि मला खाता आलं पाहिजे. तो या नाश्ता करायला काय काय घेतले आपण? शेवयांचा उपमा, चटणी, एक वडा, सांबार, स्लाइस केक. आपण मी बघ कसं केलंय, हे बघ. हा हे डॅनिश तू घेतलं, काल खाल्लं होतं मी. चला करा नाश्ता. आबोली जॉईन झाली आता आम्हाला आणि प्रतीक. माझा नाश्ता झालेला आहे. आता आईंना म्हटलं तुम्ही जा नाश्ता करायला. मी आता शंभू राजेंना उठवते आणि तुम्हाला ना आम्ही ज्या रिसॉर्टला आहो तिथली रूम टूर मी दिलेली नाही आहे, सो ते बघूयात. एंट्री आहे, या बाजूला वॉशरूम आहे आणि हा मोठा मिरर आहे. मस्त असा मिरर आवडतो मला की आपण पूर्ण दिसतो यामध्ये, की आपला लुक कसा दिसतोय म्हणून. आणि बेड वगैरे. शंभू राजे अजून झोपलेत. ए बिट्टू उठ रे भैया. आणि एक्स्ट्रा आम्ही बेड लावून घेतलेले होते. टी व्ही युनिट पण आहे. इथे काही ऑफिस वर्क करू शकता म्हणून चेअर वगैरे पण होती. आणि बाहेर बाल्कनीत अशा चेअर्स आहे आणि असा टेबल आहे की तुम्ही इथे छान बसून एन्जॉय करू शकता. आणि बाहेरचा व्ह्यू पण खूप सुंदर आहे. पूल वगैरे सगळं दिसतं, मजा वाटते बघायला. असं आहे. इथे बेड आहे. इथे तुम्ही 2 जण झोपू शकता. असा हा बेड. तर अशी मी तुम्हाला रूम टूर दिलेली आहे. मस्त आहे. फक्त आम्ही 5 जण होतो, म्हणजे आई बाप्पा मी शंभू आणि अंकुर, म्हणून आम्हाला ही डबल बेडवाली रूम मिळाली आहे. बाकी सगळ्यांना सिंगलच होती. म्हणजे सकाळपासून इतके छान आवाज येत आहे, खूप मस्त. बाय म्हणावं आम्ही. बाय बाय. बाय. हा समय दादा प्रतीक मामा सोबत चलते ना. चल रे मामा, प्रतीक मामा तुझा पार्सल धर तू. शंभू तू चुकीच्या गाडीत बसला. तू आपली गाडी नाही आहे. आपली गाडी तर सर, आपली गाडी तर ही आहे. तू इथे का बसला? हं. तू पुण्याला चाललाय का? हो का? हो का?
आबोली आता जळगाव आबोली आता जळगावला चालली आहे. बर चला प्रतीक बाय बाय. मामाला बाबुल की दुआ हे गाणं म्हणायचंय. बाबुल की अरे कटकट कमी होते तुला. तिजा जा तुझको सुखी संसार मिले. प्रतीक मामा इमोशनल होतं बिचारा. माझ्या 7 दिवसात भेटणार आहे. तुम्ही बघा तुमच्या दोघांची काय प्रतीक पडत नाही मला जा बाईचा हे ना आपा बाय बाय. हे आपा मला काही फरक पडत नाही मला. अगं तो भोळा आहे ग. तो भोळा आहे. हा बदमाश. शमू बाय बाय. बरोबर तू बरोबर गाडीत बसलाय का. मी चुकीच्या गाडीत नाही बसलाय. प्रतीक चमू पापाकडे आपा आपा बाय बाय. क्या कहना है लवकर या. असं का आम्ही तर आईस्क्रीम खायला. शंभूला तर नाही. शंभू पुण्याला चालला. आम्ही पुण्याला खाऊ म्हणा. प्रतीक मामा आणि मी मँगो खाईल म्हणा. अरे बापरे लवकर येऊ. बर आणि तू कोणी चालला. आपण 1 2 3 4 5 जण कुठे जायचं. नाही नाही तू इथे बस. अरे इथून गमत पाहू आता. आता आम्ही निघालेलो आहोत. बाकीचे सगळेजण जळगावला जातात. मी प्रतीक आणि शंभू आम्ही तिघं पुण्याला जातोय. प्रतीक बरोबर आपण बनकवून दिला जळगावला चल म्हणून रडायला येते ना. तर आतापर्यंत प्रतीक मामाच्या घरी जायला होतं आमचं. समृद्धी महामार्ग आहे ना इथून चाललंय बघा. पहिली चिऊ उडाली काऊ उडाला. प्रतीक मामा उडाला कायचे काय स्वतः नाही उडत तो बदमाश. चाललं गेलं वाटत. हाय बाय बा किती मोठा गणपती बाप्पा आहे. बाय करा मामाला. हॅलो एव्हरीवन. सो मी प्रतीक आणि शंभू आम्ही तिघही जण नाशिक वरून पुण्याला आलो होतो. वाया मुंबई आलो. जो 1 मेला नवीन टनलचं उद्घाटन झालं ना मिसिंग लिंक टनल. त्या टनलमधून आम्ही आज आलेलो. त्याने मला दाखवलं की काजल हे नवीन झालेलं आहे म्हणून. सो आम्ही घरी आलो. जेवली मी 3 वाजता आलो आणि निवांत झोपली. 2-3 तासाची जेव्हा झोप झाली ना तेव्हा कुठे मला बरं वाटलं फ्रेश वाटलं. सो याच्या पुढचे व्हिडिओ आईकडचे असतील. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.